जय भीम. मी आकाश लाड तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतोय. नुकत्याच राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुका अनेक राजकीय पक्षांनी लढवल्या, अनेकांचे नगरसेवक निवडून आले. पण या सर्व निवडणुकीच्या धामधुमीत किंवा रणधुमाळीत सर्वात लक्षवेधी ठरला तो वंचित बहुजन आघाडी हा पक्ष. वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या अनेक ठिकाणी नगरसेवक निवडून आले. लातूर, नांदेड, औरंगाबाद, अकोला, चंद्रपूर, अमरावती अशा अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आले. लातूर आणि नांदेड या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सोबत काँग्रेस हा पक्ष होता. वंचित बहुजन आघाडीच्या ताकदीनं काँग्रेस या पक्षाला लातूर, नांदेड सारख्या भागामध्ये किंवा महानगरपालिकामध्ये जीवदान मिळालं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण वंचित बहुजन आघाडीची ताकद त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली. मुंबईमध्ये देखील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची युती होती, परंतु मुंबईमध्ये काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा फायदा झाला. परंतु काँग्रेसच्या भूमिकेचा, काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा, राजकारणाचा तोटा हा वंचित बहुजन आघाडीला बसला असं स्पष्टपणे दिसतंय. आजच याबाबत वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितलं की वंचित बहुजन आघाडीचा फायदा काँग्रेसने पुरेपूर घेतला आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडीच्या ताकदीच्या जोरावर, वंचित बहुजन आघाडीच्या बळावर काँग्रेस ही मुंबईमध्ये तरली. त्यांच्या जवळपास 20हून अधिक सीट्स आल्या. पण अंतर्गत गटबाजी आणि मुस्लिम मतदारांना गृहीत धरणं ही बाब जी आहे ती काँग्रेसला भोवली आहे आणि याचा फटका वंचित बहुजन आघाडीला बसला. AIMIM हा पक्ष डोकेवर काढत आहे. मुस्लिम मतदार भरभरून AIMIM कडे जात आहे. अशी परिस्थिती असताना वारंवार वंचित बहुजन आघाडीने त्यांना सांगितलं, काँग्रेसवाल्यांना, की मुस्लिम मतदार दूर होतोय, कुठेतरी मुस्लिम मतदारांना दुर्लक्ष करू नका, त्यांच्यावर मुस्लिम मतदारांना एकत्र घ्या. परंतु वंचित बहुजन आघाडीचा हा सल्ला कदाचित काँग्रेसने मानला नाही असं देखील सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलेलं आहे. जर प्रामाणिकपणे युती धर्म काँग्रेसने पाळला असता तर मुंबईमध्ये 15 ते 20 जागा या वंचित बहुजन आघाडीला मिळल्या असत्या, अशी खात्रीलायक माहिती मोकळे यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. म्हणजे लातूर सारखा शहाणपणा, नांदेड सारखा शहाणपणा मुंबई काँग्रेसने का दाखवला नाही असा सवाल आता जनतेमधून या सगळ्या प्रकरणातून उपस्थित होत आहे. म्हणजे वंचितची मतं घ्यायची, वंचितच्या ताकदीवर तुमचं अस्तित्व टिकवायचं, परंतु युती धर्म पाळायचा असेल, प्रामाणिकपणे युती धर्म पाळायचा असेल, अशा वेळेस काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे अंतर्गत राजकारण आणि काँग्रेसचा जो अहंकार आहे तो आडवा येतोय का, अशा चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत. मुंबईचा प्रश्न. आता भाजपने देखील काय केलं की औरंगाबाद या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 8 उमेदवार निवडून आले होते. परंतु भाजप आमदाराच्या दबावानं तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि भाजप आमदाराच्या सहकाऱ्यांनी यांनी मशीन चेंज केलं, बिघाड झालेली मशीन आणली आणि अचानक त्या बिघाड झालेल्या मशीनची काउंटिंग सुरू केली. यातून वंचित बहुजन आघाडीचे जे 4 उमेदवार निवडून आले त्यांचा पराभव त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केला. म्हणजे जिंकून आलेले उमेदवार फक्त या दोघांच्या भेटीमुळे जर बदलत असतील तर हा निकाल खरंच सत्य आहे का, निकालाची चिकित्सा झाली पाहिजे अशी मागणी देखील तिथल्या जनतेने केली. जनता रस्त्यावर आली. जनतेला देखील समजलं की कुठेतरी इलेक्शन अधिकारी जे आहेत, निवडणूक अधिकारी आहेत, हे गडबड करतायत. आमदाराच्या दबावाला बळी पडून ते जिंकून आलेल्या उमेदवारांना पराभूत दाखवत आहेत. ह्याचा आक्रोश काल संपूर्ण महाराष्ट्राने औरंगाबादमध्ये पाहिला. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळा चर्चा होतात की वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत जायला हवं. पण तुम्ही जर पाहाल संपूर्ण महाराष्ट्राच्या महानगरपालिकांचा इतिहास किंवा निकाल, तर याच्यामध्ये असं दिसतंय की काँग्रेस युती धर्म पाळतच नाही. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्यांपासून ते राज्य लेवलचे नेते सर्व मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या प्रचारासाठी उपस्थित राहिले. अनेकांनी सभा घेतल्या. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर मुंबईत तळ ठोकून होते. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचे नेते कुठे होते? या सर्व गोष्टींचा फायदा काँग्रेसला झाला. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने मुंबईत डोकं वर काढू लागली. परंतु काँग्रेसच्या अप्रामाणिकपणामुळेच त्यांनी युती धर्म न पाळल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला तिथे फटका बसला. आता तुम्ही पाहाल की लातूर, नांदेड, चंद्रपूर, अमरावती, उल्हासनगर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या ताकदीनं बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनानं, नेतृत्वानं विजयाची पताका आपापल्या महानगरपालिकांवर लावली. तळागाळातील वंचित शोषित समूह सत्तेमध्ये येत आहे. वंचित बहुजन आघाडी सकारात्मक काम करत आहे.
परंतु युती आघाड्यांच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडीला एक चांगला सहकारी मिळत नाही, अशी देखील चर्चा जनता करत आहे. वंचित बहुजन आघाडी नगरपालिका निवडणुकांपासून ते महानगरपालिका निवडणुकांपर्यंत ताकदीने लढत आहे, जिंकत आहे. हा लढा हे जिंकणं आता आगामी जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये दिसेल का, हीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण एका बाजूला अशी देखील आशा व्यक्त केली जाते की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, नेते आणि उमेदवार मोठ्या ताकदीनं लोकांमध्ये जात आहेत, तळागाळातील लोकांशी संवाद करतायत, बैठका घेत आहेत, सभा घेत आहेत, लोकांचे प्रश्न जाणून घेत आहेत आणि ह्या ग्राउंड वरती त्यांचं जे नातं तयार झालं आहे ग्रासरूटला, या नात्याच्या आधारेच वंचित बहुजन आघाडी इथे आपला पाया मजबूत करत आहे आणि आपले स्वतःचे लोकप्रतिनिधी वंचितांची बाजू मांडण्यासाठी, शोषित पीडितांची बाजू मांडण्यासाठी सभागृहामध्ये पाठवत आहे. ही एक मोठी आशादायक बाब आहे. जय भीम, धन्यवाद.